आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आप्पी तिथून निसटलेली असते आणि बाहेर पळून गेलेली असते। रात्रीची वेळ असते, त्यावेळेस ती निघून गेलेली असते। काही लोक बाहेर बसलेली असतात, त्यावेळेस तिथे जाते आणि त्यांना म्हणते की मला प्लीज तहान लागली आहे, पाणी द्या। त्यानंतर ती पाणी देतात। आप्पी पाणी पिते आणि त्यानंतर म्हणते की माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि मला आता घरी फोन करायचा आहे, तुमचा फोन देता का? त्यावेळेस ती लोक तिच्याशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न करत असतात। तेवढ्यातच तिथून पोलिसाच्या गाडीमध्ये आर्या चाललेली असते आणि पोलिसाची गाडीला पाहून ती लोक तिथून पळून जातात। तर आप्पी तिथे पडलेली असते। आर्या तिला पाहते, त्यावेळेस तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो। त्यानंतर ती आप्पीला घेऊन गाडीमध्ये बसवते आणि त्यानंतर तिला कुठं बांधून ठेवलं होतं तिकडे त्या दोघीजणी जातात। तितक्यात तिथे जिजेची सगळीच माणसं आलेली असतात, त्यामुळे त्या तिथून घाबरून पळून जातात। तर इकडे या दीपाने जिजेच्या फाईलवरती सही केलेली असते आणि त्यामुळे तिला खूप पश्चाताप वाटत असतो। साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मी हे खूप मोठी चूक केली आहे असं तिला वाटत असतं। तर जिजेची लोक जिजेला फोन करतात आणि सांगतात की इथून कलेक्टरबाई पळून गेलेली आहे। त्यावेळेस जिजे मात्र घाबरलेला असतो आणि त्याने राजाला आणि चिलीपिलींना पकडून घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की जोपर्यंत ती फाईल माझ्या हातात पोचत नाही तोपर्यंत मी आता तुम्हाला सोडणार नाही। मग राजा तिला फोन करतो आणि विचारतो की फाईलवर सही केली का? त्यावेळेस दीपा म्हणते की मी फाईलवरती सही केली आहे आणि खूपच मोठी चूक केली आहे। तेव्हा राजा म्हणतो की चूक नाही केली तू, आम्हाला जिजेने खरंच पकडून ठेवलेलं आहे आणि आत्ता ती फाईल पाठवून दे। त्यावेळेस दीपा म्हणते की तुमची लोक येतील आणि घेऊन जातील, मी आता ते काम करणार नाही। त्यावेळेस जिजे चिडतो आणि म्हणतो की जोपर्यंत ती फाईल तू इथपर्यंत आणून देत नाही तोपर्यंत मी तुझ्या भावंडांना सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव। तर पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटते की आर्याने आप्पीला तिच्या घरी घेऊन आलेली असते आणि त्यावेळेस ती आप्पी रडत असते आणि आर्या तिची समजूत काढत असते की म्हणत असते सगळे घरी व्यवस्थित आहेत, अमोल अर्जुन सगळे व्यवस्थित आहे, आता तुमची रिकव्हरी होणं गरजेचं आहे आणि या गोळ्या खाऊन घ्या असं ती म्हणत असते। तर आर्या विचार करत असते की या खऱ्या अपर्णा मॅडम आहेत, तर मग ती मुलगी कोण आहे? तर इकडे दीपा अर्जुनकडे जाऊन रडत असते, अर्जुनला म्हणत असते की साहेब मी खूप मोठी चूक केली आहे। जिजे नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याने मला फाईलवरती सह्या करायला सांगितल्या होत्या आणि मी त्याच्या कामाच्या त्या सह्या करून दिलेल्या आहेत। हे ऐकून तर अर्जुनला खूपच भीती वाटलेली असते, त्याच्या चेहऱ्यावरचा पूर्ण रंग उडालेला असतो आणि खूप टेन्शन आलेलं असतं असं आपल्याला पाहायला भेटते। तर आता आप्पी या सगळ्या गोष्टी कशा मार्गी लावते हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल।